सद्गुरू सांगतात, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा तुम्ही काय करा, विचार करा. हे संपूर्ण जे विश्व आहेत, हे विश्व म्हणजे काय आहे? 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मग सगळे विषय विश्वामध्ये तुम्ही कुठंही जा, जो शब्द आहे तो कानानंच ऐकू येणार आहे, जे रूप आहे ते डोळ्यानंच दिसणार आहे, जो वास आहे तो नाकानंच येणार आहे, आणि स्पर्श जेवढा म्हणून आहे तो त्वचेनंच कळणार आहे, आणि रस जेवढा आहे तो जिभेनंच कळणार आहे. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये फक्त 5 विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि हे 5 विषय 5 ज्ञानेंद्रियाद्वारे तुम्हाला अनुभवाला येतात, कोणालाही. म्हणून इंद्रियाणी पराण्याहु. अर्जुना, तुझ्या जवळ जगापेक्षा श्रेष्ठ असलेले इंद्रिय आहे, आणि या इंद्रियापेक्षा श्रेष्ठ असलेलं मन आहे. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्या परम मनः. मन महत्वाचं आहे. मग डोळा महत्वाचा आहे का मन महत्वाचं? जर पाहण्यामध्ये मन नसलं, डोळा असून रूप असून काही उपयोग नाही. ते म्हणजे माझं लक्षच नव्हतं. ऐकण्यामध्ये कान आहे, शब्द आहे, पण ऐकण्यामध्ये मन नसलं तर ते म्हणजे तुम्ही काय बोलले मला जरा दुसून सांगा, म्हणजे माझं मन नव्हतं. म्हणजे इंद्रिय आहेत, विषय आहेत, पण मन नसल्यावर त्या वस्तूचा अंतःकरणात ज्ञान होत नाही. म्हणून इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, आणि त्या मनापेक्षा मनसस्ते पराबुद्धी. त्या मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, कारण ती निश्चय करत असते, आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अर्जुना, हे विषयाचं ज्ञानच तू समजून घे आधी काय आहे. तू मनसीन येथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तीच लागे. तेच विषयाचं ज्ञान. विज्ञान म्हणजे काय हे तुला लक्षात घ्यावं लागेल आधी, कारण विज्ञान कळायला नंतर मग ज्ञानाची वेळ झाकती जाणीवेचे डोळे. मग ज्ञान आत्मज्ञान होत असताना जाणीवेचे डोळे झाकून जातात. का? जैसी तिरी नाव न ढळे टेकली शांती. तीरावर गेल्यानंतर आता त्या नावेचा काही उपयोग आहे का? तैसी जाणीव जेथ न रिघे, तसं जाणीव जिथं शिरत नाही. विचार मागुता पावली निघे. विचार सुद्धा आता मागच्या पावलानं वापस फिरतो. तर्कू ऐनी नेघे अंगी जया. जिथं तर्क लावता येत नाही ते स्वरूप तुमचं आमचं सगळ्यांचा. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः. यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, हे आत्मस्वरूप कसं आहे? सूर्यानं चंद्रानं प्रकाशन करता येत नाही, अग्नीनं प्रकाशन करता येत नाही. म्हणून ते मनवाणी बिनरूप असं असलेलं आत्मस्वरूप तू लक्षात घे. म्हणून अर्जुना, तया नाव ज्ञान, आणि ते जो अनुभव आहे ना त्याचंच नाव ज्ञान आहे. येर प्रपंच हे विज्ञान, आणि बाकीचा सगळा प्रपंचाचा पसारा म्हणजे काय? विज्ञान. विज्ञान म्हणजे विषयाचं ज्ञान. तेथ सत्यत्व बुद्धी हे अज्ञान, आणि त्या विषय ज्ञानाला तो सत्य समजायला लागला, हेच आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आता अज्ञान अवघे हरपे. म्हणून आता अज्ञानाला जाळावं लागेल. मग विज्ञान निशेष करपे. अज्ञान बाधित ठरल्यावर मग विषय ज्ञान काय झालं? करपून गेलं ना. करपलं. भाजी करपली म्हणजे खायला, पोळी करपली म्हणजे खायला लायक आहे का? नाही. म्हणून आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. आता अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं होणार आहे,
आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की विषय ज्ञान आपोआप बाधित होणार आहे. मग ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. मग उरलं तर काय? दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडा.